ॲक्च्युली नैसर्गिक शेती काय असते ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती होती आणि उत्सुकता होती की समीर दादांचे अनेक व्हिडिओ बघून आणि ते आपल्या मुलाला पण शेतीविषयी जी माहिती देतात ते बघून आम्हाला खूप इच्छा होती आणि खरोखर आनंदमळा म्हटल्याप्रमाणे जसं आपण गेटमधनं आतमध्ये शिरतो आणि जो आनंद आपल्याला मिळतो त्या नावाप्रमाणे इथे सगळीकडे आनंदच आनंद आहे। एकूण म्हणजे त्यांचं ज्ञान अगाध आहे आणि ते ज्या पद्धतीने आपल्याला सगळी त्यांचा तो मळा फिरवतात, प्रत्येक झाडाची माहिती देतात, रानभाज्यांची माहिती देतात, इतक्या म्हणता येईल की आपुलकीने देतात किंवा सगळ्यांना असं हृदयापर्यंत पोचतं किंवा ब्रेनपर्यंत पोचतं आपल्या। आणि माणसाचं ब्रेन जागृत होणारच की आपण जे काही खातो आहोत बाहेर ते न खाता आपण खरोखर नैसर्गिक पद्धतीने जर उगवलेलं खाल्लं आणि निसर्गामध्ये राहून जर आपण शुद्ध हवा घेतली तर आपल्या शरीरावर ते काय चांगला परिणाम होतो इथे आल्यानंतर त्यांच्याकडनं कळल्यानंतर तो जे डोळे आपले लख्ख उघडतात ते एक मेन इथलं मला खूप आवडलं। दुसरी गोष्ट इथलं जेवण अप्रतिम, चुलीवरचं जेवण। आणि दुसरं आकर्षण म्हणजे स्विमिंग पूल लोकांना हवा असतो पण स्विमिंग पूलच्या पेक्षा नैसर्गिक जे पाणी येतं, धबधबा येतो, त्या धबधब्याखाली उभं राहणं आणि त्या पाण्यामध्ये डुंबणं। अक्षरशः आमच्यासमोर म्हशी डुंबत होत्या आणि म्हशींसमोर आम्ही डुंबत होतो, त्यामुळे ती जी मजा होती ती शब्दात सांगण्यासारखी नाही आहे, अवर्णनीय असा हा आनंदमळा आहे। आणि सगळ्यांनी येऊन इथे समीर दादांकडनं ह्या नैसर्गिक ह्याची माहिती घ्या आणि शुद्ध हवा घ्या, शुद्ध खाणं खा आणि आपली प्रकृती नीट ठेवा, कारण हेल्थ इज वेल्थ शेवटी।